अनंत भंडारी साहेब व आपले कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब ह्या मिशन आरंभ ऑनलाईन तासिका ह्या उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी जयश्रीताई कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद अहिल्यानगरचा सुरू आहे। ह्या उपक्रमाअंतर्गत आमच्या संगमनेर पंचायत समितीत ऑगस्ट महिना ह्या महिनाभर आमचे तज्ञ शिक्षक आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। यासाठी आमच्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड साहेब, या तालुक्याच्या ह्या उपक्रमाचे आमचे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे मॅडम, केंद्र प्रमुख आदरणीय बाळासाहेब जाधव सर, रवींद्र आनाप सर, आमचे मुख्याध्यापक दादाभाऊ चौधरी सर यांच्या सहकार्याने मला ही तासिका घेण्याची संधी उपलब्ध झाली। नंतर ही तासिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्यातील तंत्रस्नेही टीम, त्यामध्ये अशोकजी सोनवणे सर असतील, ईश्वरजी राऊत सर असतील, प्रियप्रकाश टावरे सर असतील, सीताराम दळवी सर असतील, हे प्रयत्न करतात। यांच्या माध्यमातून आपणा समोर मी उपलब्ध होत आहे। या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून आजच्या आपल्या तासिकेला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना ज्ञात आहे की शिष्यवृत्तीचे आपल्या 2 विषय असतात। त्यामध्ये भाग 1 मध्ये गणित आणि भाषा आणि भाग 2 मध्ये बुद्धिमत्ता आणि इंग्रजी। बुद्धिमत्ता या विषयातील जो कुटप्रश्न असतो, कुटप्रश्न या घटकाअंतर्गत मी आजची तासिका घेणार आहे। त्याच्यामध्ये कुटप्रश्नामध्ये आपला भारांश 16% असतो आणि त्या भारांश 16%ला 8 गुण असतात। प्रश्न संख्या 4 असते। कुटप्रश्नामध्ये रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेनाकृती या उपघटकांचा समावेश होत असतो। त्यामध्ये चौरस व त्रिकोणातील संख्या म्हणजेच कोडे या घटकावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कुटप्रश्न चौरस व त्रिकोणातील संख्या म्हणजेच कोडे या घटकामध्ये हा घटक अभ्यासत असताना यामध्ये जे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत त्याचा एकदा सराव आढावा आपण घेऊ आणि त्यानंतर ह्या घटकातील प्रश्न एक एक करून आपण समजून घेऊ, जेणेकरून या घटकाची अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी आपली होईल। या घटकाचा अभ्यास करत असताना या घटकाची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊ। या उपघटकातील प्रश्नामध्ये एका चौरसात 8 संख्या किंवा एक प्रश्नचिन्ह दिलेले असते। संख्यामध्ये असलेला विशिष्ट नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आपल्याला ओळखायची असते। काही वेळा वर्तुळ आणि त्रिकोण पण दिलेले असते। आकृत्यांच्या आत बाहेर संख्यांची मांडणी केलेली असते। या संख्यामधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची असते। हा घटक सोडवता असताना आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते एकदा आपण समजावून घेऊ। या घटकामध्ये घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी आपली पूर्वतयारी म्हणून 1 ते 20 संख्येचे वर्ग आपले पाठ पाहिजे। 1 ते 10 संख्येचे घन लक्षात ठेवावेत। त्यानंतर 1 ते 30 पर्यंत संख्येचे पाडे आपले लक्षात पाहिजे। आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। नंतर यामध्ये त्रिकोणी संख्या, चौरस संख्या ह्या पण आपल्याला अभ्यासावा लागणार आहे। आता हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायचा असतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने गेलो पाहिजे एकदा समजावून घेऊ। आडव्या ओळीतील क्रम आपण आधी अभ्यासला पाहिजे। उभ्या स्तंभातील क्रम आपण समजून घेतला पाहिजे। कर्णाच्या किंवा तिरप्या दिशेने क्रम आपण बघितला पाहिजे। चढता आणि उतरता क्रम संख्येचा आपण लावून बघितला पाहिजे। तसेच संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि घन अशा निरनिराळ्या कसोट्या लावून कोणत्या नियमामध्ये आपल्याला हा प्रश्न सुटू शकतो याचा सखोल विचार आपण केला पाहिजे। 2 संख्येची बेरीज, गुणाकार करून त्याची निमपट, दुप्पट संख्या क्रम लावून बघणे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत। त्रिकोणी चौरस संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावायच्या आहेत। काही गणिताचे नियम
n वर्ग वजा n सूत्राचा सुद्धा कधी कधी आपल्याला वापर करावा लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एवढे नियम बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये सहज प्रश्न येईल की एवढे नियम एका वेळेस आपण लावून कसा प्रश्न सोडू शकतो. परंतु अवघड नाही मित्रांनो, सरावाने आपल्याला सर्व गोष्टी शक्य होतात. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. करत करत अभ्यास जडमती होतो सुजान, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर चला मित्रांनो, हे नियम समजून घेतल्यानंतर आपण एका एका उदाहरणाच्या सहाय्याने हा घटक समजून घेऊया. तासिकेचं पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे. सर्वांनी उदाहरण बारकाईने वाचायचंय आणि मनातल्या मनात सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मी पण तुमच्या बरोबर हे उदाहरण वाचणार आहे, जेणेकरून हे उदाहरण सखोल पद्धतीने आपल्याला समजेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, कोणतेही गणित असेल, उदाहरण असेल, ते सोडवणं 50% सोडवणं म्हणजे ते चांगलं वाचणं. तर प्रश्न चांगला वाचण्याचा सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे. तर प्रश्न मी वाचतो, आपल्या स्क्रीनवर आहे. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. आपल्या समोर या ठिकाणी गणित आहे, खाली पर्याय दिलेले आहे. आपण त्याच्यावर विचार करायचा आहे आणि आपण सुरुवातीला जे नियम बघितले त्या कोणत्या नियमात हे उदाहरण बसतंय त्याचा सराव करून ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या उदाहरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या सहज लक्षात येईल. त्या पद्धतीने आपण उदाहरणाकडे ज्यावेळेस बघू त्यावेळेस आपल्या सहज लक्षात येईल. वरती 2 आहेत, 3 आहेत. या ठिकाणी कोणता संबंध या संख्येचा आपल्याला शोधायचा आहे. थोडं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, हा जो 2 आहे त्या 2चा जर आपण वर्ग केला तर तो 4 येईल. हा 3 या ठिकाणी आहे, 3चा जर आपण वर्ग केला तर तो 9 येईल. आणि यांची आपण बेरीज केली तर ती 13 जी या ठिकाणी आलेली आहे. त्याच पद्धतीने येथे आपल्याला 2 दिसत आहे. या 2चा आपण वर्ग केला तर तो 4 येईल. या ठिकाणी आपल्याला 5 दिसत आहे. या 5चा जर आपण वर्ग केला तर तो 25 येईल. आणि यांची बेरीज केली तर ती 29 येईल, जी या ठिकाणी आलेली आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्यू या ठिकाणी क्लू भेटलेला आहे. याच पद्धतीने आपण सोडवू शकतो. या 2चा आपण या ठिकाणी वर्ग करू, तो येईल 4. आणि नंतर ह्या 5चा वर्ग या 2चा वर्ग करू, तो येईल 4. या 6चा वर्ग करू, तो येईल 36. आणि ह्या दोघांची आपण ज्यावेळेस बेरीज करू येईल 40. हा 40 आपला 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. पुढील उदाहरण आपल्या स्क्रीनवर आहे. सर्वांनी मनातल्या मनात ते उदाहरण वाचायचंय आणि काही क्ल्यू भेटतो का तो बघायचंय. मी पण उदाहरण तुमच्या बरोबर वाचतो. प्रश्न क्रमांक 2, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. या चौरसाचं नीट निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं ते बघायचंय. थोडं निरीक्षण केल्यानंतर आता तुम्ही सर्व गुणवान विद्यार्थी आहे. एप्रिलमध्ये जी मिशन आरामची परीक्षा झाली त्यातून तुमची निवड झालेली आहे. त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल. ह्या संख्येकडे बघितल्या बघितल्या तुम्हाला लगेच क्लिअर होतंय ह्या सर्व काय, ह्या सर्व मूळ संख्या आहेत. परंतु पर्यायाकडे जर गेलं तर पर्यायामध्ये सुद्धा मूळ संख्या दिलेल्या आहेत. मग येथे आपण अजिबात काही करायची नाहीये. हे करून आपण लगेच चुकीचा पर्याय या ठिकाणी नोंदवू शकतो. मग काही न करता थोडा या प्रश्नावर आपण विचार करू आणि चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आता ह्या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या जरी दिसत असेल त्यांचा आपल्याला क्रम लावा लागेल आणि क्रम लावल्यानंतर काय उत्तर येतं ते आपल्या लक्षात येईल. आपण आता सर्व मूळ संख्येचा चढता क्रम लावू. आपण सुरुवातीला नियम अभ्यासताना बघितलं होतं की आपल्याला चढता उतरता क्रम सुद्धा संख्येचा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उत्तरासाठी क्लू मिळणार आहे.
तर या ठिकाणी बघा, या मूळ संख्येमध्ये सर्वात लहान मूळ संख्या या ठिकाणी आहे 11, त्यानंतर आहेत 13, त्यानंतर आहेत 13 नंतर आहेत 17, 17 नंतर आहे 23, 23 नंतर या ठिकाणी पुढची मूळ संख्या आपल्याला दिसते 41 दिसते, 41 नंतर आपल्याला पुढची मूळ संख्या 53 दिसते, 53 नंतर त्यानंतरची मूळ संख्या आपल्याला दिसते 67 दिसते, आणि 67 नंतर मूळ संख्या दिसते 83. अशा पद्धतीने बघायचं. संख्या झाल्या 8 संख्या आपल्या मांडून आहे, 24 संख्या आपल्याला शोधायचं आहे. आता थोडं यामध्ये आपण बघितलं तर यामध्ये 2चा डिफरन्स आहे, यामध्ये 4चा डिफरन्स आहे, यामध्ये 6चा डिफरन्स आहे, आणि यामध्ये जर आपण विचार केला बघा 2, 4, 6 इथं 8चा डिफरन्स पाहिजे. 8चा डिफरन्स येथे येत नाही, म्हणजे इथं आपल्याला संख्या मिळणार आहे. 23 मध्ये आपण 8 मिळू, 23 आणि 8 या ठिकाणी 31 होतील, म्हणजे 31 हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य राहील. एक थोडं वेगळ्या पद्धतीचं आपल्याला फसवणारं उदाहरण होतं, हे आपण समजून घ्यायचंय. वरती चौकोनात जरी मूळ संख्या असतील तर खाली पर्याय सुद्धा मूळ संख्यांचे होते, परंतु त्या पर्यायापैकी योग्य कोणता पर्याय आपण या पद्धतीने शोधलेला आहे. आपण आता पुढील उदाहरणाकडे वळूया. उदाहरण नंबर 3 आपल्या स्क्रीनवर आहे. सर्वांनी ते उदाहरण वाचायचं आहे. मी पण आपल्या बरोबर ते उदाहरण वाचतो. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. आता परत एकदा बघायचं या सगळ्या संख्यांकडे. आपल्याला लगेच क्लिक या ठिकाणी होणार आहे. मागील उदाहरण ज्या पद्धतीने आपण सोडवलं त्याच पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी सुद्धा सगळ्या मूळ संख्या आहे. परंतु हे उदाहरणाबरोबर आपल्याला पर्यायांकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर पर्यायांकडे ज्यावेळेस आपण लक्ष देऊ त्यावेळेस पर्यायांमध्ये ही 43 मूळ संख्या आहे. पुढच्या 48, 64, 15 या आपल्या संयुक्त संख्या आहे. मग इथे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. या ठिकाणी मूळ संख्या आणि वरती पण मूळ संख्या, म्हणजे इथं आपण जास्त विचार न करता 43 हा पर्याय आपला बरोबर राहणार आहे. पर्यायाकडे जाऊन उत्तर शोधणं ही पण क्लुप्ती आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. अशा कारणाने ज्ञात असायला पाहिजे की आपल्या सर्वांना माहिती आहे स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अचूक गणिते सोडवण्याबरोबर आपल्याला वेळेचं पण उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करावं लागतं. आपल्याला 75 प्रश्न आपल्याला एका भागासाठी असतात आणि 75 प्रश्न सोडवण्यासाठी 1.5 तास, म्हणजे आपल्याला 90 मिनिटं हा वेळ असतो. म्हणजे एका प्रश्नाला सरासरी आपल्याला 1.25 मिनिटं वेळ भेटतो. मग हे अशा गणित ज्यावेळेस येतील त्यावेळेस थोडं डोकं लावून आपल्याला वेळेचं बजेट सुद्धा या गणितांद्वारे बसवता येईल. तर हा प्रश्न सोडवल्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. कारण थोडा वेगळ्या पद्धतीचा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे. आपण आता चौरसातील संख्या बघितल्या, परंतु आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने संख्येची मांडणी केलेली आहे आणि हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न तुम्ही मनातल्या मनात वाचून घ्यायचा आहे. मी पण स्क्रीनवर प्रश्न वाचतो. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्याय शोधा. थोडं मांडणीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्ल्यू मिळेल. केल्यानंतर आपल्याला लक्षात येते या वरच्या 2 संख्येपासून, आता ज्यावेळेस असं उदाहरण असेल त्यावेळेस लक्षात घ्यायचंय की वरच्या 2 संख्येपासून खालची संख्या तयार झालेली असते. मग ती कशा पद्धतीने तयार झालेली असते तो सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर वरती बघितल्यानंतर बघा या ठिकाणी
7 आणि 5 या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यानंतर 7 आणि 5 बघा. 7 आणि 5 ची आपण ज्यावेळेस बेरीज करू येईल 12. त्या 12ला जर आपण 2 ने भागलं म्हणजे 2 ने भागणं म्हणजे निमपट करणं येईल 6. त्याच पद्धतीने 5 ची आणि 21 ची ज्यावेळेस आपण बेरीज करू येईल 26 आणि या 26 ला आपण ज्यावेळेस 2 ने भागू त्यावेळेस उत्तर येईल 13. त्याच पद्धतीने आपल्याला आता पुढील उत्तर मिळणार आहे. 21 आणि 7 ची बेरीज केल्यावर येईल 28 आणि ह्या 28 ला ज्यावेळेस आपण 2 ने भागू त्यावेळेस उत्तर येईल 14. म्हणजे तिसरा पर्याय. तिसरा पर्याय हे आपल्या ह्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. हे उदाहरण आपण स्क्रीनवर सोडवलेलं आहे. पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा आता ह्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या मांडणीचं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. आपण मनातल्या मनात ते उदाहरण वाचायचं आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा हे जे मित्रांनो कुठ प्रश्न असतात किंवा कोडी असतात याचं वैशिष्ट्य असं असतं ज्यावेळेस हे प्रश्न आपण सोडवतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद मिळतो. ज्यावेळेस आपल्याला क्लिक होतं त्यावेळेस आपल्या अंगामधून एक आनंदाची लहर येते. त्याचा पण अनुभूती आपण या ठिकाणी घ्यायची आहे. एक वेगळ्या मांडणीचं उदाहरण आपल्या समोर आहे. तर आपण या उदाहरणाचं निरीक्षण करून सोडवण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी या वरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करू तो येईल 30 आणि या खालच्या ज्या संख्या आहे यांचा गुणाकार येईल 15 आणि यांची जी वजाबाकी आहे 15 ती या ठिकाणी आलेली आहे. त्याच पद्धतीने या वरच्या संख्येचा आपण गुणाकार करू 8 7 56 आणि या खालच्या संख्येचा गुणाकार करू 49. त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवता येईल. 8 त्रिक 24 आणि यांचा गुणाकार केल्यावर 8 0 0. उदाहरण 24 म्हणजे दुसरा पर्याय. आता या ठिकाणी आपण बघा चूक करू शकतो बरं का. काही चूक होऊ शकते. घाईघाईमध्ये 8 गुणिले 0 आपण 8 करू शकतो बरं का आणि उत्तर आपण 16 पर्याय काढू शकतो. म्हणजे सराव करत असताना आपल्या कोठे चुका होऊ शकतात हे पण आपल्याला याद्वारे समजून घ्यायचं आहे. तर ह्या प्रश्नाचा पर्याय 2 म्हणजे 24 हे उत्तर असणार आहे. हा प्रश्न सोडवल्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा प्रश्न क्रमांक 6. सगळ्यांनी मनातल्या मनात प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि काही क्लू भेटतो का याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. थोडं निरीक्षण करायचं आहे. परत चौरसातील संख्या आहेत त्या 8 संख्या दिलेल्या आहेत आणि 9वी संख्या म्हणजे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. थोडं चांगल्या पद्धतीने आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. त्या ठिकाणी बघा आपण उभं बघितलं तर क्ल्यू भेटत नाही आपल्याला. पण आडवं ज्या वेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला सहज पद्धतीने क्ल्यू भेटेल. बघा या 3चा आपण वर्ग केला 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 दोघांची जर आपण बेरीज केली ती आली 25 या ठिकाणी आलेली. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघू 4चा वर्ग करू या ठिकाणी बघू सॉरी या ठिकाणी या ठिकाणी 7चा वर्ग करू तो येईल 49 आणि हा 1चा वर्ग करू तो येईल 1 दोघांची बेरीज येईल 50 जी या ठिकाणी आलेली आहे.
त्याच पद्धतीने आपल्याला क्यू मिळालेला आहे. आता आपण हे उदाहरण सोडू. या ठिकाणी आपण 8चा वर्ग करू, तो येईल 64 आणि ह्या 5चा वर्ग करू, तो येईल 25. या दोघांची बेरीज करू आपण, येईल 89. म्हणजे चौथा पर्याय हे आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता आपण अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 आपल्या स्क्रीनवर आहे. त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तो प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा प्रश्न मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि काही क्लू भेटतो का त्याचं निरीक्षण करायचंय. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. व्यवस्थित निरीक्षण या चौरसाचं करायचंय, या संख्येचं करायचंय. थोडं निरीक्षण केल्यानंतर काय दिसतं, आतापर्यंत आपण जे 6 प्रश्न सोडवले त्या 6 प्रश्नांपेक्षा वेगळ्या संख्या असणारा हा प्रश्न आहे. थोडं आपण जे उपघटक बघितले त्या उपघटकाकडे जाऊन थोडी रिव्हिजन करायची आहे. आपल्याला क्लू भेटणार आहे. त्या संख्येचं थोडं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लगेच लक्षात येईल या सर्व ज्या या ठिकाणी संख्या आहेत त्या सर्व संख्या त्रिकोणी संख्या आहेत. कोणत्या संख्या आहे? त्रिकोणी संख्या आहे. मग त्रिकोणी संख्या, परंतु त्या क्रमाने मांडलेलं नाही. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय समजून घ्यायचंय. आता थोडक्यात त्रिकोणी संख्येबद्दल आपण अभ्यास केलेलाच आहे, परंतु परत एकदा उजळणी म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्या त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. आणि यापेक्षा सोपं आपल्याला असं सांगता येईल की ज्या लगतच्या संख्या आहेत किंवा क्रमवार संख्या आहेत त्यांना त्यांच्या गुणाकाराला जर आपण 2 ने भागलं तर क्रमवार संख्या येईल. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण 1 आणि 1च्या लगतची संख्या 2 घेतली, ह्या दोघांचा गुणाकार केला आणि त्याला जर आपण 2 ने भागलं तर या ठिकाणी 1. तर पहिली त्रिकोणी संख्या 1 आपल्या समोर असणार आहे. त्यानंतर आपण 2 आणि 3 या लगतच्या संख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, त्याला 2 ने भागलं तर पुढची त्रिकोणी संख्या 3 आपल्या समोर असणार आहे. या ठिकाणी 1 झालं, नंतर 3 झाले. त्यानंतर आपण याच पद्धतीने गेलो आणि आपण 3 घेतले आणि त्याला 4 ने गुणलं आणि 2 ने भागलं तर 6. म्हणजे पुढची संख्या आपली या ठिकाणी त्रिकोणी संख्या आपल्या समोर असणार आहे. त्यानंतर बघा, सगळ्या त्रिकोणी संख्येचा आपला सराव पण होईल आणि आढावा पण होईल. पण आपण घेत जाऊ 4 गुणिले 5 भागिले 2, 2 म्हणजे 10 पुढची त्रिकोणी संख्या. त्यानंतर 5 गुणिले 6 भागिले 2, 1 बे बेत्रिक 6 म्हणजे 15 या पुढची त्रिकोणी संख्या या ठिकाणी. त्यानंतर 6 गुणिले 7 भागिले 2 म्हणजे 21 त्या पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर थोडी जागेची आपल्याला या ठिकाणी आपण आता पुढची घेऊ. 6 झालता आपला, 7 झालता, 7 गुणिले 8 भागिले 2 म्हणजे 28. त्या पुढची संख्या आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे 28. 1 झालते आपली, 3 झालती, 6 झालते, 21 झालते, 10 झालते, 15 झालते. त्यानंतर आपले बघा 8 गुणिले 9 भागिले 2, 1 बे इथं 4चा भाग जाईल 36 येतील. 36 आहेत का आपल्याला पुढचे? बघा 36 या ठिकाणी पाहिजे होते, नाही. खाली पर्याय किती आहे 36चा? 36चा पर्याय या ठिकाणी 3रा आहे, म्हणजे या ठिकाणी 36 येतील. 36 हे आपलं ह्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाद्वारे आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला या ठिकाणी त्रिकोणी संख्येचा पण अभ्यास करायचा आहे. 1 ते 100 मधील ज्या त्रिकोणी संख्या आहे त्या सुद्धा आपल्याला पाठ करावं लागणार आहेत. ज्या पद्धतीने आपण मूळ संख्या पाठ करून ठेवल्या आहेत
त्या पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या सुद्धा काय करायची आहे, पाठ करायची आहे. हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आपण आता पुढील उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण क्रमांक 8 आपल्या स्क्रीनवर आहे. त्यामध्ये उदाहरण आपण वाचायचं आहे. तुम्ही सर्वांनी स्क्रीनवरील उदाहरण मनातल्या मनात वाचायचं आहे आणि कशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल त्याचा थोडा विचार करायचा आहे. बघा, मी उदाहरण स्क्रीनवरील उदाहरण आपल्याला वाचून दाखवतो. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. थोडं आपण चौरसातील संख्येचं निरीक्षण करायचंय. निरीक्षण केल्यानंतर आपला एक बरोबर आपल्याला क्ल्यू भेटणार आहे की संख्या कशा तयार झाल्या आहेत. तर थोडं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघा, आता उभा स्तंभ बघायचा आहे. काही त्याच्यामध्ये उभ्या स्तंभामध्ये आपल्याला लक्षात नाही येत. नंतर बघा, आता मध्ये मोठी संख्या आहे, म्हणजे ही जी संख्या असेल, ही संख्या असेल, या दोन संख्येपासून ही संख्या बनलेली आहे. मग ती कशा पद्धतीने बनलेली आहे त्याचा अभ्यास आपल्याला करून बघायचा आहे. थोडं आपण चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, ह्या दोन संख्येचा जर आपण गुणाकार केला तो येतो 32 आणि ह्या 32 ची जर निमपट केली, निमपट म्हणजेच भागिले 2, तर येतात 16 की जे या ठिकाणी आलेलं आहे. आता इथं जे लागू झालं ते जर इथं लागू झालं तर तो नियम बरोबर आहे असं आपल्याला समजता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. तर हा वरचा नियम आपण खाली लावून बघणार आहोत. 5 आणि 6चा गुणाकार करणार आहोत, तो येतोय 30, 5 × 30. त्याला 2 ने आपण भागणार आहोत, तो येतोय 15 जी या ठिकाणी आलेली आहे. आता आपल्याला क्ल्यू भेटलेला आहे. त्या क्ल्यूच्या साहाय्याने आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढणार आहोत. आता हे बघा, 9चा आणि 8चा गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत. 8 × 9 = 72 आणि या 72ला 2 ने भागणार आहोत. तर भाग दिल्यानंतर बे 1 बे, बे 3 6, 1 उरला, बे 6 12. भाग दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल 36, म्हणजे 36 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. हा प्रश्न आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचा होता. सगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला समजून घेता यावं हा माझा प्रयत्न या ठिकाणी असलेला आहे, तो आपण समजून घ्यावा. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 आपल्या समोर आहे, स्क्रीनवर आहे. तो प्रश्न आपण मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रश्न वाचून आपल्याला काय क्ल्यू भेटतो का ते बघायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचल्यानंतर 50% उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं आणि निरीक्षण करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. प्रश्न मी एकदा वाचतो. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. आता या चौरसाचं आपण नीट निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर एक सोप्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला म्हणता येईल की जे आपल्या सुरुवातीलाच सगळ्यांचं जे शिष्यवृत्तीची तयारी करताना जो प्राथमिक घटक आहे वर्ग आपण सगळेजण पाडे आणि पाड्यानंतर वर्ग आपण पाठ करत असतो. वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं तर लगेच आपल्याला लक्षात येईल हे सगळं काय वर्गसंख्या आहे, काय वर्गसंख्या आहे. परंतु आपण अजिबात घाई या ठिकाणी करायची नाही, कारण वरती जरी वर्गसंख्या असतील तर खाली पर्यायाकडे ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस पर्यायामध्ये सुद्धा 2 वर्गसंख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी 64 दिलेले आहेत आणि 121 ह्या 2 वर्गसंख्या आहेत. ही वर्गसंख्या नाहीये, ही वर्गसंख्या नाहीये. मग आता कोणता पर्याय आपला या ठिकाणी योग्य असेल याचं परत आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी निरीक्षण करायचंय. मग येथे परत आपल्याला चढता उतरता क्रम लक्षात घ्यावा लागणार आहे. मग आता या ठिकाणी आपण बघू, एकचा वर्ग 1 जो या ठिकाणी आलेला आहे, 2चा वर्ग 4 जो या ठिकाणी आलेला आहे, 3चा वर्ग 9 जो या ठिकाणी आलेला आहे. नंतर त्यानंतर 4चा वर्ग 16 जो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर 5चा वर्ग
25 जो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर 6चा वर्ग 36 जो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर 7चा वर्ग 49 जो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर येईल 8चा वर्ग 64 आलेला आहे का? 8चा वर्ग 64 नाही आलेला, म्हणजे आपल्याला तिसरा पर्याय 64 हे ह्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आला विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षामध्ये? बघा, हे प्रश्न मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी दिलेले असतात, ती पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची. त्या ठिकाणी 2 वर्ग संख्या तुम्ही ज्यावेळेस फायनल परीक्षेमध्ये पेपर सोडवत असतात त्यावेळेस थोडा गोंधळ तुमचा गडबड उडालेली असते आणि मग आपण पाहत असताना पर्याय लगेच आपला 121 11चा वर्ग आठवतो आणि आपण लगेच चौथा पर्यायाचा गोल त्या ठिकाणी रंगवून देतो आणि आपल्याला येत असून या प्रश्नाचे हातचे 2 मार्क आपण घालवून बसतो. मग ते सुद्धा प्रकर्षाने हा प्रश्न घेण्यामागे माझा उद्देश आहे की अशा फसवे प्रश्नाद्वारे आपण फसायचं नाहीये. आपल्या दृष्टीने एक एक गुण या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आपण नीट वाचायचा आहे, प्रश्नाचं निरीक्षण करायचंय. थोडं निरीक्षण केल्यानंतर एक थोडं आपल्याला क्लिक झालं पाहिजे. आतापर्यंत आपण 9 प्रश्न सोडवले आहेत. 9 प्रश्नाद्वारे सोडवत असताना कुठं प्रश्न सोडवण्याची किंवा कोडे सोडवण्याची बऱ्यापैकी मानसिकता आपली झालेली आहे. मेंदूची आपली विचारशक्ती चांगल्यापैकी वाढलेली आहे. ती वाढलेली विचारशक्तीचा नीट वापर करून त्या प्रश्नाचं निरीक्षण करून आपण हा प्रश्न आता सोडवणार आहे. थोडं निरीक्षण करायचंय. अशा पद्धतीने संख्येची रचना झालेली आहे. थोडं निरीक्षण जर आपण केलं तर लगेच आपल्याला क्ल्यू भेटणार आहे आणि त्या क्ल्यूद्वारे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहे. बघा, थोडं आपण या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर वर्ग संख्येच्या जवळच्या ह्या संख्या दिसतात, परंतु वर्ग संख्या नाहीये. वर्ग संख्येपासून ह्या संख्या तयार झालेल्या आहेत. तर ते कशा पद्धतीने तयार झालेले आहेत ते शोधून आपण आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत. बघा, आता थोडं आपण निरीक्षण केलं त्या ठिकाणी बघा, 1चा वर्ग 1 आणि परत 1च त्याच्यातून वजा केला तर उत्तर येईल 0 जे या ठिकाणी आहे. त्यानंतर 2चा वर्ग 4 आणि हे 2च त्यातून वजा केले तर उत्तर येईल 2 जे या ठिकाणी आहे. त्यानंतर 3चा वर्ग 9 आणि हे 3च यातून वजा केले, 3 वजा केले 3 वजा केले तर या ठिकाणी उत्तर येते 6 जे या ठिकाणी आहे. नंतर 4चा वर्ग 16 आणि त्यातून आपण हे 4 वजा केले उत्तर येते 12 जे या ठिकाणी आहे. त्यानंतर 5चा वर्ग 25 वजा 5 उत्तर येते 20 जे या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण 6चा वर्ग 36 वजा 6 उत्तर येते 30 जे या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण 7चा वर्ग 49 वजा 7 उत्तर येते 42 जे या ठिकाणी आहे का 42? बघा, नाही पर्याय आहे का 42 आहे. आता जास्त पुढे जायचं नाही, आपल्याला वेळेचं गणित पण या ठिकाणी साधायचं आहे. बघा, 42 म्हणजे या ठिकाणी 42 उत्तर येणार आहे. या प्रश्नाचा पर्याय नंबर 3 हा आपला उत्तर असणार आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता थोडी वेगळी रचना केलेली प्रश्न क्रमांक 11 आपल्या स्क्रीनवर आहे. मुद्दाम मी थोडी वेगळी रचना जेणेकरून सर्व परीक्षेमध्ये येणाऱ्या सर्व प्रश्नांची तयारी आपली व्हावी हा हेतू या पाठीमागे माझा आहे.
तर आपण या ठिकाणी बघितल्यानंतर आपलं थोडं लक्षात येईल, थोडं निरीक्षण करायचंय. या तीन संख्येचा सहसंबंध शोधून ही त्रिकोणातील संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. तर तो सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. कशा पद्धतीने त्रिकोणातील संख्या तयार झाली आहे त्या पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी काढायचं आहे. थोडं निरीक्षण करायचंय, थोडं आपल्या मेंदूला चालना द्यायची आहे. बरोबर आपल्याला या ठिकाणी क्लिक होऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर बघा, थोडं आपण याचं निरीक्षण केलं तर आपलं उत्तर येणार आहे. आता हे दोन पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सुटेल बरं का. दोन्ही पद्धतीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, आपण जर 6 आणि 8चा जर गुणाकार केला, 6 8 48 आणि ह्या 6 आणि 3चा गुणाकार केला 24, तर आलं 24 जे या ठिकाणी आलेलं आहे. त्याच पद्धतीने येथे आपण बघितलं 7 8 56 आणि 7 5 35 56. बघा, या पद्धतीने ते येत नाही. आपल्याला अनेक पद्धतींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने जायचंय. आता बघा, त्या दोघांचा वजाबाकी करायची. 6 आणि 3ची वजाबाकी करायची आहे, येईल 3 आणि वर गुणायचंय 6 8 24. बघा उत्तर येतं. त्या दोघांची वजाबाकी करायची आहे, येईल 2 आणि 8ला त्याने गुणायचंय, उत्तर येतं 16. बघा, क्ल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. त्याच पद्धतीने ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे, येते 5 आणि त्याने या वरच्या संख्येला गुणायचंय, येतो 40. बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने हा आपला थोडा वेगळ्या धाटणीचा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 11 आपण स्क्रीनवर सोडलेला आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 12 आपल्या स्क्रीनवर आहे. सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. चांगलं निरीक्षण करून प्रश्न वाचतो. तुम्ही पण मनातल्या मनात प्रश्न वाचायचा आहे. खालील आकृतीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. नीट प्रश्नाचं निरीक्षण करायचंय. काय दिसतं बरं आपल्याला या प्रश्नामध्ये? चौरसामधील 8 संख्या दिलेला आहे, 9वी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. त्या 8 संख्येमध्ये जो संबंध आहे, संबंध आपल्याला पर्यायाकडे जाऊन बघायचा आहे आणि काय उत्तर येतं ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं. थोडं या संख्येचं आपण निरीक्षण करू तर आपल्या एक लक्षात येईल, या सगळ्या मूळ संख्या आहेत. काय ह्या मूळ संख्या. आणि पर्यायाकडे ज्यावेळेस आपण जाऊ, पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला 2 मूळ संख्या दिलेल्या आहेत. बघा, 23 मूळ संख्या आहे, 29 पण मूळ संख्या आहे आणि 31 म्हणजे 3 मूळ संख्या. ही काय मूळ संख्या नाहीये. हा काय पर्याय उत्तर येणार नाही. मग आता याच्यामध्ये कोणतं उत्तर आहे, आपण कसं शोधायचं? आपण आता ह्या ज्या मूळ संख्या यांचा चढता क्रम लावून बघू आपण. बघा, 2 3 5 7 नंतर 11 नंतर 13 झाल्यानंतर 17 आणि 17 झाल्यानंतर 19. आपल्या सहज लक्षात येईल की क्रमवार मूळ संख्या आहे. 2 3 5 7 11 13 17 19. मग पुढची मूळ संख्या कोणती असते? 23. म्हणजे 23 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्या पद्धती. आता बघा, येथे पण सोपा प्रश्न चुकण्याची आपली संभावना या ठिकाणी येते बरं का. आपण घाईघाईमध्ये आपल्याला इथं कोणतीच मूळ संख्या क्लिक झाली, लगेच आपण दुसरा पर्याय गोल करून आपल्याला येत असलेल्या प्रश्नाचे सुद्धा आपण हक्काचे मार्क या ठिकाणी गमवू शकतो. परीक्षेमध्ये अभ्यास करणं ही एक गोष्ट, परंतु ही हक्काचे मार्क न सोडवणं, दवडणं ही पण एक महत्वाची गोष्ट असते. ते पण या उदाहरण समजून घेताना आपल्याला ती आठवण ठेवायची आहे.
हे उदाहरण क्रमांक 12 आपण सोडवलेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 13 कडे आपण जाऊया. उदाहरण क्रमांक 13 आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हे उदाहरण एकदा मी वाचतो, सगळ्यांनी मनातल्या मनात हे उदाहरण वाचायचं आहे. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल ते पर्यायातून शोधा. चौरस या ठिकाणी आपल्या समोर आहे. या चौरसाचं नीट निरीक्षण आपण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर कशा पद्धतीने उत्तर येईल ते आपण काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता एक थोडं मुद्दाम मी एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न तुमच्या समोर घेतला आहे, जेणेकरून सर्व प्रश्नांची तयारी तुमची झाली पाहिजे. परत थोडं आपण आता एक वेगळा प्रश्न आहे, थोडं याचं निरीक्षण करा आणि आपल्याला काय क्लिक होतं ते बघा. बरेच तुम्ही हुशार विद्यार्थी आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिक झालेला असेल, त्यांनी सोडवलं पण असेल उत्तर. आता बघा, नीट निरीक्षण आपण आपल्याला या प्रश्नाचं करायचंय. सारं आपण निरीक्षण केल्यानंतर या 8ही संख्यामधली लहान संख्या आपण बघायची, ती 16 आहे, त्यानंतरची 17, त्यानंतरची 18, त्यानंतरची बघा 19. म्हणजे ह्या आहे ना, ह्या संख्या 16, 17, 18 आणि मग इथं किती यायला पाहिजे होते, 19 यायला पाहिजे होते, ते नाही आले. नंतर 20, नंतर 21, नंतर 22, नंतर 23 आणि नंतर 24. म्हणजे आता बघा, मांडणी संख्येची मांडणी करणं किती महत्वाचं आहे. अगदी सोपं आहे, क्रमवार संख्या आहे. परंतु आपण जर मांडणी केली नाही आणि जास्त जर याच्यावर विचार करत बसलो तर आपल्याला ते प्रश्न चुकण्याची सुद्धा शक्यता असते किंवा आपला खूप वेळ घेऊन एवढा सोपा प्रश्न आपल्याला सुटू पण नाही शकणार. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना क्रिकेट आवडतं की नाही? बघा, एखादा कसलेला गोलंदाज असतो, तो समोरच्या फलंदाजाची विकेट काढण्यासाठी फास्टर बॉलर असतो, पण फास्टर बॉलर असून मध्येच एखादा स्लोअर वन टाकतो आणि फलंदाजाची विकेट घेतो. त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड प्रश्न आणि मध्येच असा हा स्लोअर वन समजायचा आहे. म्हणजे सोपा प्रश्न आहे, पण तो समजला तर आपल्याला या ठिकाणी सुटणार आहे. म्हणजे 19 हे आपलं या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढील प्रश्न क्रमांक 14 आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न मनातल्या मनात आपण वाचायचा आहे आणि चौरसातील संख्येचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचा आपल्याला काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे मनातल्या मनात. आतापर्यंत आपण 13 प्रश्न सोडवलेले आहेत. आपली बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं निरीक्षण केल्यानंतर लगेच क्लिक होऊन हा प्रश्न आपला काय होणार आहे, सुटणार आहे. बघा, या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं, या चौरसातील संख्ये अशा पद्धतीने मांडल्या आहे, त्याचं निरीक्षण केलं तर सहज आपल्याला क्लिक होणार आहे. काय क्लिक होणार आहे? ह्या सर्व संख्या वर्ग संख्येच्या जवळच्या आहेत, परंतु वर्ग संख्येच्या जरी संख्या जवळच्या असल्या तर त्या वर्ग संख्या नाहीये. मग त्यांची कशा पद्धतीने तयार झालेल्या आहे ते आपण सहज बघायचे. सहज बघितल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की बघा, 1चा वर्ग 1 अधिक 1 2, 4चा वर्ग 4चा नाही, या ठिकाणी 1चा वर्ग 1 अधिक 1 2, नंतर 2चा वर्ग 4 अधिक 1 5, त्यानंतर 3चा वर्ग 9 अधिक 1 बरोबर 10. त्याच पद्धतीने 4चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर 17. मग काय येईल तर पुढं 5चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर 26. आहे का 26 पर्याय आपला? या ठिकाणी 26 पर्याय आपला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2
हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पण खात्री करण्यासाठी पुढे पण जाऊन आपण बघू शकतो. 5 नंतर येतात 6, 6चा वर्ग 36 अधिक 1 बरोबर 37. नंतर पुढचा 7चा वर्ग 49 अधिक 1 बरोबर 50. 8चा वर्ग 64 अधिक 1 बरोबर 65. 9चा वर्ग 81 अधिक 1 बरोबर 82. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आपल्याला उत्तराची खात्री सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 15 आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्नाचं नीट निरीक्षण करायचंय, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. बऱ्यापैकी आपली आता या ठिकाणी तयारी झालेली आहे, तर लगेच क्लिक होणार आहे. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा ते. कधी कधी बघा अतिशय सोपा प्रश्न असतो, पण आपण अनेक युक्त्या क्लुप्त्या करण्यामध्ये वेळ घालतो. मग हे प्रश्न सोडवताना हे पण लक्षात घ्यायचंय की आधी सोप्या पद्धतीने पण आपल्याला जाऊन बघायचंय. मग समोर आपण सुरुवातीला जे नियम बघितले त्या नियमामध्ये नियम अनुसरून स्टेप बाय स्टेप जाऊन हे प्रश्न सोडवण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आता आपण या चौरसातील संख्येचं ज्यावेळेस निरीक्षण करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्या संख्या तयार झाल्या. आता शक्यतो हे प्रश्न सोडवत असताना जी मोठी संख्या असते ती लहान संख्यांपासून तयार झालेली असते. म्हणजे मोठ्या संख्येनंच आपण काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशन करायचंय. बघा आता हे 4 कशा पद्धतीने तयार झाले. आता एकदम सोपं हे बघा 1 अधिक 3 4 तयार झाले. 9 अधिक 7 16 तयार झाले. मग आता 25 आणि किती 36 होतील बरं. 25 आणि 11 या ठिकाणी 36 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा सोपा प्रश्न होता, परंतु कधी कधी आपण सोप्या प्रश्नाला सुद्धा जास्त एफर्ट देऊन आपला वेळ वाया घालवू शकतो. हे या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 15 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 16 आपल्या स्क्रीनवर आहे. मुद्दाम थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे, तो आपण समजून या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा या ज्या 4 संख्या आहेत त्या 4 संख्याच्या माध्यमातून ही मधली संख्या बनलेली आहे आणि ही मधली संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. या 4 संख्येचं नीट निरीक्षण करायचंय आणि कशा पद्धतीने मधली संख्या बनली आपलं त्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता बघा थोडं चांगल्या पद्धतीने निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघा 8 सक 48 बेसक 12 यांची ज्यावेळेस आपण वजाबाकी करू त्यावेळेस आपल्याला 36 येईल. आलं लक्षात. तेच ह्या पद्धतीने हे सुटलं आपल्याला. इथं लावून बघू आपण ते 7 सक सॉरी इथं लावून बघू आपण. हा आता बघा इथं नाही त्या पद्धतीने सुटता येत. आपण मग वेगळ्या पद्धतीने जाऊया पुढं. हा आपण आता ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करू, तो येतो 48. आणि ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करू, तो येतो 12. इथं 36. आता हे बघू 7 आणि 8चा गुणाकार 56 आणि 2चा आणि 5चा गुणाकार 10 म्हणजे 46. म्हणजे ह्या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही याच्यामध्ये येतंय का ते बघायचे मग तिसऱ्यामध्ये उत्तर आपल्याला काढायचंय. आता बघा 7चा आणि 10चा गुणाकार 70 आणि यांचा गुणाकार किती येतो 24 म्हणजे 46. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आपण या ठिकाणी सोडवला आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक
17 आपल्या स्क्रीनवर आहे, तो सोडवण्याचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आता त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाच्या बाहेर संख्या दिलेल्या आहेत आणि या त्रिकोणाच्या बाहेरच्या ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्यांपासून आतली संख्या बनलेली आहे. तर ती कशा पद्धतीने ह्या 2 गणितामध्ये आपण शोधायचंय, त्यामधली संख्या कशा पद्धतीने बनलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला मग 3 नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. थोडं चांगल्या पद्धतीने निरीक्षण करायचं आहे, आपल्या या ठिकाणी लक्षात येईल कशा पद्धतीने संख्या बनलेली आहे. बघायचंय आपण कशा पद्धतीने बनलेले आहे, थोडं निरीक्षण करायचंय आपण. आपल्याला लक्षात येईल सगळ्या संख्येचा गुणाकार करून त्याला आपल्याला काय करायचंय, 10 ने भागायचंय, मग आपल्याला मधली संख्या येते. बघा 5 गुणुले 6 गुणुले 4 5 30 आणि 30 चोक 120 भागिले 10 म्हणजे 12 येतात आपल्याला. त्याच पद्धतीने इथे बघू आपण 6 गुणुले 7 बरोबर 42, परत त्याला गुणाकार गुणुले 5 म्हणजे 121 भागिले 10 येते का लक्षात विद्यार्थी मित्रांनो, 21. आता त्याच पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. 4 गुणुले 8 गुणुले 10 भागिले 10 4 8 32, मग 32 या ठिकाणी आपल्याला उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आला प्रश्न लक्षामध्ये. आता बघा या तासिकेमध्ये आतापर्यंत आपण चौरस आणि त्रिकोणातील संख्या म्हणजे कोडे, आपण त्याला कोडे म्हणतो, या घटकाचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला. या घटकातील सर्व जे क्ल्यू असतात त्याचा आपण अभ्यास केला. हा घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी परत एकदा आपण या ठिकाणी उजळणी घेऊया. आपले 1 ते 30 पर्यंतचे पाडे या ठिकाणी आपल्याला पाठ असावे लागणार आहेत. 1 ते 30 पर्यंतची वर्ग संख्या आपल्या पाठ असाव्या लागणार आहेत. आपल्याला त्रिकोणी संख्या माहीत असाव्या लागणार आहेत. आपल्याला मूळ संख्या संयुक्त संख्येचा अभ्यास असावा लागणार आहे. आणि एवढं असूनही जे चौरस त्रिकोण असतील तर त्यामधील सहसंबंध आपल्याला शोधावा लागणार आहे. तो सहसंबंध शोधताना आपल्याला आडवी ओळ, उभी ओळ, तिरकस गुणाकार सगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहेत. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की सहज तुमच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की एवढे सगळ्या गोष्टी आम्ही कशा करायच्या, किंवा मग 1.25 मिनिटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करून हा प्रश्न आम्हाला कसा सुटणार. तर या सगळ्याचं उत्तर सराव आहे. ज्यावेळेस तुम्ही सराव करशाल तर सराव केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाची एवढ्या जलद पद्धतीने सवय होऊन जाईल की अगदी पाहता क्षणी तुम्ही हे प्रश्न या ठिकाणी सोडवशाल किंवा लगेच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होणार आहे. म्हणजे हे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला सरावाची खूप गरज असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या अनुभवावरून सांगतो की परीक्षेमध्ये अडणारे हे प्रश्न असतात किंवा वेळ खाणारे हे प्रश्न असतात, परंतु तुम्ही हे प्रश्न जेवढे सोडवणारे आणि जेवढा ह्या प्रश्नांचा सराव करणारे तेवढी तुमची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये, राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्याची शक्यता वाढणार आहे. तुमच्या यशाची शक्यता या ठिकाणी वाढणार. आता ह्या ठिकाणी आपण 17 प्रश्न आपले सोडून झाले आहे.
तुम्हाला हिताशिका झाल्यानंतर सरावासाठी काही प्रश्न या ठिकाणी मी काढून आणलेले आहेत. त्या सर्व प्रश्नाचा स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोडून झाल्यानंतर आपल्या वर्ग शिक्षकांना हे प्रश्न दाखवायचे. जर तुम्हाला अडचण येत असेल तर आपल्या वर्ग शिक्षकांकडून ह्या प्रश्नाचे उत्तर काय करायचे शोधून घ्यायचे आहे. ते स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा. त्यानंतर ह्या पण पेजचं स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून ठेवायचा आहे आणि हे प्रश्न तुम्हाला सरावासाठी अधिकचे प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. ते चांगल्या पद्धतीने काय करायचे सोडवायचे आणि आपल्या वर्ग शिक्षकाकडून ते प्रश्न आपण काय करायचे सोडवून घ्यायचे आहे. थोडे वेगळ्या पद्धतीचे अवघड पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. आपण जवळजवळ तासभर आपल्या जो याच्यामध्ये आपला जो उपघटक आहे कुटप्रश्न त्याच्यामध्ये कुटप्रश्नामध्ये जे कोडे म्हणून जो उपघटक आहे त्यालाच आपण चौरस व त्रिकोणातील संख्या किंवा विविध आकृत्यामधील ज्या संख्या आहेत त्याद्वारे जे प्रश्न तयार झालेले आहे त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटक समजून घेतला असेल अशी मी या ठिकाणी आशा करतो आणि ही तासिका आपल्याला समजली असेल. जरी समजली नसेल तरी आपल्या वर्ग शिक्षकांकडून अधिकचा सराव करून आपण ही तासिका समजून घ्यायची आहे. सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपणाला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभ दिवस. नाईस डे. धन्यवाद.